बस सांभाळायचं काय तिच्या मागे मागे फिरायचं पण पदर पडा म्हणजे ती मला. हो आईचा पदर पडला ना तर मम्मीला सांग ना मम्मीचा पदर पडतो ना आहे का त्या मम्मीचा पदर सगळं सांगायचं गप्पा आणायच्या मस्त राहायचं. पण मला महेंद्र स्वामीची तर आहेच. हा हात गळून आला पिल्ला माझा. आंघोळ घातली आम्ही वैष्णवीनं मी माझ्यासोबतच रोज आंघोळ करायचं म्हणजे. पिल्ला भाऊ झाला तुला कुठं झाला भाऊ. दाखव बरं हाताला. तर स्वागत आहे तुमचं आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. हा टी व्ही बंद कर. तर आज आहे काय आज बर्थडे कोणाचा कोणाचा आजीचा तुझा बर्थडे. आजी तुमचा बर्थडे आज. गळा भेट चालू बर्थडे काहीच नाही दिलं म्हणलं काय तर ती म्हणते आज बर्थडे आजीचा. वा रे वा. केक आणायचा बर्थडे दोघीचा आमच्या. तर आज काय मेनू वैष्णवी ये बरं इकडून चल बोलायला सुरुवात कर. तुला बोलल्याशिवाय पर्याय नाहीये. चल सांग बरं. राहू दे राहू दे राहू दे. आज खिचडी भजी. काय आईच्या कडा जातो. आईच्या मागे एकच काम आहे हिला सांभाळायचं. बस सांभाळायचं काय तिच्या मागे मागे फिरायचं पण पदर पडा म्हणजे ती मला. हो आईचा पदर पडला ना तर मम्मीला सांग ना मम्मीचा पदर पडतो ना आहे का त्या मम्मीचा पदर. अरे ती मला लय काय म्हणली पदर. तिला म्हणा पदर घे. पदर घ्यायचा म्हणा रोज. हा पदर पाडा. माझा पदर पडला म्हणती तू. माझा पदर पडला. आईची आई झालेली ती. आईचा पदर पडला की सांगते आजीचा पदर पडला की सांगते. आणि वैष्णवीच्या पदराच्या वैष्णवी आज कमेंट आली माहिती तुला म्हणे मी जसं व्हिडिओ बघते तसं कधी पण सानू आजीकडेच असते आईकडे असते. पण वैष्णवी कधी तिला खेळताना दिसत नाही कधी तिला घेताना दिसत नाही कधी तिला बोलताना दिसत नाही. व्हिडिओ सुद्धा वैष्णवी का तिला कधी पटकन घेणार नाही. हा तुम्हाला एक सांगू का तुम्ही म्हणताय वैष्णवी वैष्णवी पण वैष्णवी इतकी भारी आहे. ती रडायला लागली ना तर तिला आई घेईन आजी घेईन पप्पा घेईन अशी बनवते. खरंय का नाही. तुम्हाला सांगते ती हाय ते. आमचं कसं आहे माहितीये का तिनं बोलणं तिनं बोललं ना तर आम्ही लगेच घेतो. हे आम्हाला कशामुळे माहितीये कारण ताईचे दोन्ही लेकरं दोन्ही मुली म्हणजे दोन्ही बहिणी आहे ना त्या दोघींचे दोन दोन लेकरं आहे ना ते. हा आम्ही कसं आहे माहितीये का ते घेतलेले सांभाळलेले त्याच्यामुळं. हा तुला सांगू का वैष्णवी आजकालच्या ज्या पोरी आहे का समजा लग्न झालेल्या लेकरं झाले एक एक त्या मुलगी असो का मुलगा असो तू लेकराला तुझ्या देखत जर कोणी हे केलं ना तर असं म्हणजे माणूस पहिले जाऊन त्या लेकरांना नाही करत. तू सांग मला तिच्या आवडीचं तू काय बनवलं आतापर्यंत की तिला तू आवडीनं बनवून खाऊ घाल. एकच नाही तिला सांगू दे ना सांग. बोलायचं काही नाही नाही तर नाही हात हात बनवलं तिला हेच आवडतं आपलं हेच खाते. तिला आणखी बोलता येत नाही 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 ऐक माझा हात गळून आला पाहिजे. हे बघा असा विषय कारण कसं आहे माहिती का पण जाऊ द्या तिला पण मोठ्यापणी जशी झाली आता कळायला लागल्यावर मागणच ना करून तर द्यावंच लागेल. पण इतके दिवस नाही आता तिला आत्या झाला तुम्ही ती काय मागती दे आत्या. इथे या आमच्या आत्या आहे तिच्या आत्याच आहे कारण तिचं पण एक चांगलं काय गुण माहितीये का तिला मम्मीकडे जायला आवडतच नाही. सरळ सरळ तिला पाहिजे आजी. आजी झाले की ही आई. आईच्या नंतर तिला साधं पाणी प्यायचं असलं तर ती आईला मागते. आता तर म्हणे आजी तुम्ही मला पाणी आणा. आजी म्हणे तू आणता म्हणते की मला सांगता का काम तुम्ही. असं शिल्लकच बोलायला लागली ती. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतोय काय तिला दुपारी झोपायला याला त्याला थोडं वैष्णवी दुपारी नाही रात्री पाहिजे फक्त तिला. वैष्णवी कशी झोपते हा आता ती दमायतली तेवढी. तर चालू आहे वैष्णवीचे भजे करणं. मी वैष्णवीला वाईट नाही म्हणत आहे पण तिच्या बोलण्याचं तिला म्हणजे ग्रो करण्यासाठी तेवढं करावंच लागणार आहे. वैष्णवी सांग
काय आता काय प्लॅनिंग पुढं, कसं जायचंय, कसे व्हिडिओ बनवायचे? बोला जाईल सांगा जाईल. हा इकडं आईचं मस्त आहे, आईचं आजीचं असं झालेलं आहे मस्त, म्हणजे एन्जॉय म्हणून दिवसभरात काय घडतं काय नाही ते सांगण्याचं काम आहे मस्त आमचं. कारण माझं झालं, आईचं झालं, आजीचं झालं, नानाचं झालं. काय म्हणता आजी? बरं आहे का नाही? मस्त बडबड करायची, बोलायचं, सगळं सांगायचं, गप्पा आणायच्या, मस्त राहायचं. बडबड मला महेंद्र स्वामीची तर आहेच. हा हात गळून आला तिला माझा, हात दुखतो ना पप्पाचा, पप्पाचा हात दुखतो ना. तर सांग बरं काय उद्या कसं काय व्हिडिओच आहे, काय कसा व्हिडिओ घेणार आहे तू, कमेंटचं काय आहे, तुझ्या तब्येतीचं काय आहे? तब्येतीचं तर आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. आणि तुम्हाला एक सांगतोय एक गोष्ट की आपला व्हिडिओ डेली आता 3 वाजेला 100% येणार आहे. हो तसं नाही करू, 3 वाजेला आपला 100% व्हिडिओ येणार आहे, कारण 3 वाजेचा आपला टाइम फिक्स झालेला आहे. भरपूर जण म्हणे टाइम दादा 1चा कर 2चा कर, पण मी 3 वाजेचा केलेला आहे. तर आपलं 3 वाजेला करायचा प्लॅन आहे. तर चला आपण इकडं वैष्णव चल ना, तिकडे काय टाकलेलं आहे तू, जळून जातील भजे. तर हे बघा इकडं चालू आहे भजेचं काम. कशाचे भजे बनवलेले वैष्णव? पालक भजे. वाव हे बघा याच्या सुगरण आहे ती. स्वयंपाकाचं काही सांगा ती एकदम परफेक्ट बनवणार, एकदम मस्त बनवणार. त्याच्या एवढं जमत नाही आपल्याला, आता नवीन सांभाळून घेते. नाही सांभाळायचं नाही वैष्णवी, म्हणजे सांभाळायचं काही नाही रे. त्यांचं म्हणणं काय माहितीये का, तू काही पण बोल की बाबा तुम्ही कुठून आहे, काय करता, माझ्यासाठी एक कमेंट करा किंवा आजीसाठी एक कमेंट करा, आजीसाठी मी काही बनवून द्यायला पाहिजे का, असे काही ना काही गप्पा मारायचे रे. तू गप्पा मारशील ना तर तुझं बोलण्याचं स्किल आपोआप वाढेल. आलं का लक्षात तुझ्या? आता तू कसं आहे काय तिचं एक सांगू का तुम्हाला, आता आमच्या इथं पहिल्यापासून हे बहिणीचे लेकरं हे ते खेळत राहिले, बडबड केली, गल्लीत होतो. ती पण होती गावात समजा दाभाडीमध्ये, पण तिचं काय झालं माहितीये का, कधी बाहेर पडायचं काम नाही पडलं. काय म्हणते वैष्णवी? शाळा आणि घर, शाळेत आणि घरी, बाकी तिला म्हणजे असं काही स्वातंत्र्य भेटलं नाही. कुठं मामाची इथं जास्त जाणं झालं नाही. मग अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय झालं माहिती का, तिला म्हणजे जास्त बोलायला चान्स भेटला नाही आणि तिचा स्वभावच कळायला नाही. आता वैष्णवी तुझे एवढे जण व्हिडिओ बघते पण तू स्वभावच कळायला नाही लोकांना कसं आहे म्हणून. एवढंच वाटायला शांत आहे, मग शांत आहे ना तर तू नाराज आहे. मग तसं वाटतंय ना की तू जे बोलणं तुझं हे तुझा चेहरा पडून राहणं, मग त्याच्यामुळे लोकांना लक्षातच यायला नाही. आपले जेवढे युट्यूब फॅमिली आहे ना त्यांना वाटतं की ही नाराज आहे, काही शांत आहे, काही म्हणजे विषयच कळायला नाही. पण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. हे बघा आजचा भजा नाही, पण आता आपल्यासाठी किती किती कमेंट मोठ्या मोठ्या असत्या, वाचायला किती वेळ लागतो तुला, म्हणजे एवढ्या कमेंट करता येतं, तुझं बोलायचं काम आहे का नाही याच्यात? आता रोजच्या रोज किती वेळ बोलशील तू, किती मिनिटं बोलणार आहे आता रोजच्या रोज ती 5 ते 7 मिनिटं बोलत जाईल. तर थोडं ऍडजस्ट करून घ्या, काही चुकलं बिकलं ना तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. कारण कसं आहे माहितीये का, कारण कसं आहे माहितीये का, होईल तोपर्यंत ती सवय करते. कारण आयुष्यात कधीच कुठं बोललेली नाहीये, सोशल मीडियावर पण ती आत्ताच आलेली आहे, त्याच्यामुळे थोडा त्रास होणार आहे. पण मला माहिती आहे तुम्ही ऍडजस्ट करून घेताय, कारण तुमच्या कमेंटहूनच पॉझिटिव्ह कळतंय मला की बाबा आम्ही ऍडजस्ट करतोय. फक्त तिला एक कमेंट काय आली वैष्णवी माहितीये का, दिवसभर तिला एक व्हिडिओ बनवू द्या, तुम्ही बी राहा घरी पण तुम्ही काहीच कोणी बोलू नका, आम्हाला ते सुद्धा आवडेल. बुवा ती काही बोलली तरी ती आवडेल आम्हाला. करशील का प्रयत्न तू? नक्की प्रयत्न कराल म्हणते ती. तर बघू आपण आता. तर चला इकडं आमच्या बाई साहेब काय करते, तर इकडे बसलेल्या आजीन त्या. तर मी भेटतोय तुम्हाला एक थोड्या वेळात. जेवायचं आजी? तर बघा जी गोष्ट व्हायची नाही ती झाली शेवटी. कारण काय झालं माहितीये का, आमच्या दिदीला पण त्या इन्फेक्शन झालंय आणि म्हणजे काही एवढं हे नाहीये, थोडे फोडं ते आलेले, पण ती परेशान असं काही करत नाहीये, पण थोडी अशी गुंगलेली आहे. आजी माहिती आहे तुम्हाला, तिला ते फोडं येईल तर तिला आलेले थोडे फोडं, तर त्याच्यासाठी औषध घेऊन आलो आधीच. कारण सकाळी जिमला गेलो त्यावेळेसच वैष्णवीला सांगितलं की बाबा
तिचा मला फोन आला की त्याचे फोडं येत आहे तिला, त्याच्यामुळं मग म्हटलं नको, सकाळीच लवकर औषध घेऊन आलो. आणि आता तिला पावडर बिवडर लावलेलं आहे ते. आणि ज्यांचे पण लहान लहान बाळ आहे शाळेत जातात समजा, तर त्यांनी काळजी घ्या, कारण हे म्हणजे शक्यतो शाळेतूनच येतं आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांना म्हणजे संसर्गजन्य असल्यामुळे एकमेकांनाचा फक्त वासानच येतंय वाटतं. तर हाताला आहे, पायाला आहे, पाठीला आहे, थोडे फोडं येतात ते आहे ते म्हणजे थोडे. पण मग डॉक्टरांना बोललोय मी, त्यांच्याकडून औषध आणलंय तिला. कारण कसं आहे माहिती आहे का, परीला आलेलं आहे, पिऊला आलेलं आहे, त्याच्यानंतर हिला पण आलेलं आहे. तर त्यांनी जे औषध आणलंय मग तेच लगेच मग डॉक्टरांना फोन लावला. तर ते म्हणले की औषध घेऊन जा म्हणून. आणि सकाळीच तिला थोडं नेऊन आणले दवाखान्यात की नको बाबा. डॉक्टर पण म्हणे लवकरात लवकर जर औषध दिलं तर ओके होऊन जातं. तर त्याच्यामुळं म्हटलं पहिले औषध घेऊन या. नाही आजी, ते नवीनच आलेलं आहे आता, कुठून बी काही येतंय काय. आता हे लेकरांनाच येतं, मोठ्या माणसांना नाही येत. ते पायाला येतं, नंतर पाठीवर येतं आणि नंतर तोंडाला पण येतं. काजण्या नाही येत्या, काजण्याचा विषय नाही येतो. आम्हाला आधी वाटलं काजण्याचे, पण ते आम्ही परीचं बघितलं तर ते काजण्या नसत्या, ते इन्फेक्शनच आहे. त्याचं काहीतरी नाव आहे, मला नाव नाही लक्षात येत त्या आजाराचं काहीतरी. तर काजण्या असल्यानं तर काळे तोंड पडत 4-2 हा. आणि ते कसं आहे माहिती आहे, काजण्या म्हणलं तर आजी सगळ्या अंगालाच येतं ना. हो ना. याचे 2-3 ठिकाण आहे, तिथंच येतात ते जास्त. आणि ते जास्त लक्ष नाही दिलं ना तर ते जास्त होतं, मग तोंडाला याला जास्त येते ते जास्त होत. त्याच्यामुळे तिला औषध ते आणलंय, पावडर बिवडर आणलेलं आहे, ते दिलं की ओके होऊन जाईल. पहिले काय काजण्या यायच्या असं काही हे नव्हतंच आजी का? काजण्या आता ते बी बुडाले आता ते काजण्या. नाही काजण्या दुसरं काय ते तर नाही काजण्या नाही कपाळाला कसं आहे हा, हे ते गड्ड आहे माझ्या कपाळाला तसं. ती काजणी व्हिडिओत माझ्या जर तुम्ही पाहिला ना व्हिडिओत, माझ्या कपाळावर एक हा, तर ते हातानं फोडल्यावर असतं ते, हातानं फोडल्यावर ते त्याचं हे राहतं. पण आहे काजण्या नाहीये पण हिला. काजण्याचे बी असे न फोड येतो मग ते काळा होतो. हा, तर हे बघा इकडं चालू आहे वैष्णवीचं जेवण, तिच्यासोबत ती जेवतीये. वैष्णवी जेवायला बोललो ना सगळ्यांना, जेवण नाही हे नाश्ता चालू आहे, कारण सकाळी स्वयंपाक नाही झालेला आहे. तर ते खिचडी बिचडी ते नाश्ता करते. दीदी ए पिल्या इकडे बरं, ए पिलो. आमचं पिल्लो आता सुकून गेलेलं आहे, कारण सर्दी आणि रात्री थोडं गरम झालं अंग, त्याच्यामुळे तिला काय ते यायचं असेल ते इन्फेक्शन, त्याच्यामुळे ती थोडी हा म्हणजे अशी परेशान करू लागली, कणू लागली. परेशान नाही करत, रडली आहे रात्री? नाही रडली नाही, झोपली तर पण ना एकदा दोनदा उठली पप्पा पप्पा करू लागली, झालं मग. ए दीदी, ए दीदी, हे बघा अशा प्रकारे 10,000 माग लागले ना तर थोडे महागच येतं लेकरू. कारण कसं आहे माहिती का, त्यांना परेशान होते, जेवण जात नाही. पण जेवणाला काही नाही, जेवण जेवढं आहे तेवढं आहेच. दुखायला बघा इकडं वाफेचं याचं चालूच आहे तिला औषध. आणि तिचं आत्ताच तिला मी व्यवस्थित स्वच्छ आंघोळ घातली आम्ही, वैष्णवीनं मी. माझ्यासोबतच रोज आंघोळ करायचं म्हणजे. पिल्या भाऊ झाला तुला? कुठं झाला भाऊ? ते बघा कशी दाखवते, हे बघा तुम्हाला दाखवतोय मी. अशा प्रकारे आपल्या लेकरांचं आहे ना, हात काढ पिला. हे बघा हे हाताला पण झालं कुठे, हा हे बघा डबल अशा हाताला याला येतात. तर सगळ्यांनी आपापल्या लेकरांची काळजी घ्या. तर हे असं म्हणजे इकडं तिकडं हे करणं हा हे शाळेतूनच येतं, हे शाळेत त्याच्यात गेलं. मेहंदी काढली? आग होती का तुला? आग होती? काही समजत नाही अजून, एवढं काही हे नाहीये, त्याच्यामुळं सध्या हे
तर जे शेवटचे जे आपण 5 नाव घेतो ना त्यांचे नाव आहे आजच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये पद्मा भिडे, पद्माताई. उद्यापासून ताईंना रोज एक रेसिपी करून व्हिडिओ करायला सांगा. तर चालू आहे प्रयत्न, रोज डेलीचा तरी दाखवतोच मी बऱ्यापैकी. नंतर आहे संजना करवळ. वैष्णवी तू खूप नशिबान आहेस, तुला एवढा छान नवरा भेटलाय. तू तर किती ऍक्टिव्ह असायला पाहिजे, सगळ्यांनाच अशी संधी भेटत नाही. तुला सुदर्शन किती सपोर्ट करतात, मग तू स्वतःला थोडं तरी बदललं पाहिजे. असा नवरा भेटायला नशीब लागतं. सुदर्शन खूप चांगले आहेत, तुम्ही दोघांनी मिळून केले व्लॉग तर तुमचं चॅनल ग्रो होईल ना. तुम्ही खूप पुढे जाताना बघायचं, मला खूप पुढे जाताना बघायचंय. तुम्हाला लवकर तुमचे फॉलोअर्स वाढावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी फक्त सुदर्शन मेहनत घेतात. तसं नाहीये, सगळेच जण मेहनत घेतात, सगळे बोलतायत, पण कसं आहे समोर बोल हो. हा तर मी थोडं बोलण्याचं हे करतोय कारण सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे. तर थँक्यू ताई, मनापासून थँक्यू तुमचं. नंतर आहे सृष्टी सावंत. किती छान आहे वैष्णवी वहिनी, तुम्ही खरंच खूप प्रेमळ, किती सगळ्यांना समजून घेतात. ते तर आहे, त्याच्यामुळेच घर व्यवस्थित चालतंय. काय म्हणते वैष्णवी? तुम्ही व्यवस्थित घर सांभाळून घेतात म्हणून सगळं व्यवस्थित चालतंय. तर काय म्हणायचं तुला याच्यावर? एवढी व्यवस्थित नाही आणखी होण्याचा प्रयत्न करत आहे, पण आहे व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी, पण अजून बोलण्याचं याच म्हणते ती. तर आहे निकिता. डबल आहे कारण काय माहिती का याच्यात काही नाव डबल आहे त्याच्यामुळे थोडा उशीर लागतोय. भाग्यश्री चव्हाण. दादा वैष्णवला हळूहळू सवय होईल, तिला रागवू नका, तिची काळजी. पण कसं आहे माहिती का, रागवायचं म्हणजे आता तुम्ही 2 महिने झाले तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकताय, म्हणजे भरपूर दिवस झाले, पण 2 महिने कंटिन्यू झाले इथं पुण्यात येऊन, तरी पण तर तिच्यात बदल होत नाही, त्याच्यामुळे थोडं बोलावं लागतंय. बाकी काही नाही. थँक्यू ताई सांगितल्याबद्दल. आणि आहे आता आहे प्रियंका शिंदे. तू काय तिला विचारून ब्लॉग सुरू केलेस का? तर हो, विचारून म्हणण्यापेक्षा आम्ही दोघांनी सगळ्यांना विचारून, असं मनानं आपल्या म्हणजे काहीतरी चालू करायचं बोलायचं ते नाही. फॅमिलीला विचारलं सुरू करायचे काय आवडतील का? हा, तर तसं काही नाहीये. प्रियंका शिंदे सुरू तर सगळ्यांनी केले, ती म्हटली होती सपोर्ट करत, पण आता हळूहळू होतोय तिच्यात बदल. कर म्हटलंय, न करण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. तर चला, आजचे नाव झालेले आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.